नमस्कार. शुभ गुरुवार. तर आजच्या थंबनेलवरून तुमचं लक्षात आलंच असेल की मला काय म्हणायचं आहे किंवा मग मला पडलेलं स्वप्न होतं. त्याचं स्वप्न कोणतं होतं? तर झालं असं की मी मागच्या गुरुवारी, शेवटचा गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता मागचा गुरुवार. तर मग मागच्या गुरुवारी काही कारणास्तव मला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करता आलं नाही देवीचं. तर मग बुधवारी माझं म्हणजे सगळं नियोजन झालं होतं, माझी प्लॅनिंग झाली होती बुधवारी. तर मग गुरुवारीच मला असं वाटलं की आता मला उद्यापन करता येणार नाही. तर मग मी तिथं नाराज झाली. तर मग ह्या गुरुवारी मी उद्यापन करायचं ठरवलं. तर कालपर्यंत म्हणजे बुधवारी रात्रीपर्यंत 8-8:30 वाजता आम्ही केंद्रात गेलो. 1 जानेवारीला नवीन वर्षाला आम्ही केंद्रात गेलो, स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर तिथं मी साहित्य वगैरे आणलं माझं, उद्यापनाचं जे लागतं आपल्याला ते मी सगळं आणलं, दिव्या पूजापत्री वगैरे. तर माझं रात्री 8:30 पर्यंत होतं की बुवा मला उद्यापन करायचं आहे. आणि रात्री झोपली तेव्हाही माझं होतं की मला उद्यापन करायचं आहे असं म्हणून. तर रात्री झोपली तोपर्यंत माझ्या डोक्यात काहीच विषय नाही की 5 सुवासिनींना मला उद्यापन करायला बोलायचं आहे. तर मी तशीच रात्री झोपून गेली. आणि सकाळी पहाटे मला तेव्हा 3:30-4 वाजले असतील, मे बी टायमिंग माहिती नाही, पण पहाटेच पडलेलं ते स्वप्न आहे मला. तर मी सकाळी पहाटे मला एक स्वप्न पडलं की माझा समोरचा फ्लॅट आहे. तर तो फ्लॅट म्हणजे स्वप्नात मला हे सगळं दिसत होतं. आणि जे काही मी आता सांगणार आहे ते मला सगळं स्वप्नात दिसत होतं आणि स्वप्नात ऐकायला येत होतं मला. तर माझ्या समोरचा एक्झॅक्ट माझ्या समोरचा फ्लॅट आहे. तर त्या फ्लॅटचे दरवाजे पूर्ण ओपन असतात, दरवाजे पूर्ण उघडे असतात माझ्या स्वप्नामध्ये मला दिसत होतं. आणि माझाही दरवाजा उघडा असतो सकाळी सकाळी 8 वाजता. तर मग मी माझ्या मिस्टरांना बोलली की बघा हे समोरचं घर आज खूप प्रसन्न दिसतंय. आणि म्हणजे एवढं प्रसन्न दिसत होतं ते घर माझ्या स्वप्नामध्ये की मी पण शॉक झाली की हे घर आज खूप प्रसन्न दिसतंय असं म्हणून. तर ते मला म्हटले की माझ्या स्वप्नात ते मला म्हटले की जाऊ दे ना, कशाला एवढं इंटरेस्ट घालते, दिसत असेल तर दिसू दे. तर हे जे कम्युनिकेशन होत होतं हे मला स्वप्नामध्ये ऐकायला येत होतं आणि दिसत होतं मला. तर मग मी म्हटली नाही ना हो, पण आज खूप छान तिचं घर खूप छान दिसतंय आज असं तसं. तर मी असं बोलत असताना तिच्या घरातून माझ्या म्हणजे तिच्या घरातून मला 5 मुलं, एका मागोमाग 5 मुलं येताना दिसली मला. अशी छोटी छोटी मुलं होती ती, 8, 9, 10, 11, 12 वर्षाची मुलं होती. तर त्या मुलांनी ऑरेंज कलरचं धोती घातली होती, ऑरेंज कलरची धोतर घातले होते त्या मुलांनी. आणि वरती अंगावर कुठलाच कपडा घातला नव्हता आणि जानवं घातलं होतं त्या मुलांनी. आणि सगळी पाचही मुलं सेम टू सेम तशीच. आणि जानवं घातलं होतं अंगावर, वरती शर्ट नाही काहीच नाही. आणि वरती टक्कल होती त्यांच्या केस, डोक्यावर एकही केस नव्हता, पूर्ण टक्कल केली होती. आणि मागून शेंडी होती आणि त्या शेंडीच्या आजूबाजूला केस होते. असं पूर्ण 5ही मुलं मला सेम टू सेम दिसले स्वप्नामध्ये. आणि ते 5 मुलं एका मागून माग एक येत होते. आणि मी एका मुलाला आवाज दिला की का रे इकडे ये, असं मी समोरून त्याला माझ्या घरामधनं आवाज दिला. तर तो माझ्या घरामध्ये चालून आला तो मुलगा. आणि ह्या स्वप्नामध्ये माझं एकही चुकीचं नाही किंवा मला जसंच्या तसं स्वप्न आठवलं. तर तो मुलगा माझ्या घरामध्ये चालून आला आणि मी त्याला विचारलं की तू ब्राह्मण आहे का? तर तो म्हटला हो काकू. नाही, तो मला म्हटला, मी म्हटलं तू ब्राह्मण आहे का? तर तो मला म्हटला नाही काकू, मी मुंज आहे. तो मुलगा आहे ना स्वप्नामध्ये मुंज बोललेला आहे का काय बोललेला आहे, एक वेगळा तो शब्द बोललेला आहे. पण मला असं वाटतं की तो मुंज शब्द बोललेला आहे. तर तो म्हटला की काकू मी मुंज आहे. तर तो म्हटला काय झालं? तर मी म्हटले त्याला की काही नाही, मला ब्राह्मण पाहिजे होता. कारण की मी गुरुचरित्र पारायणाला जेव्हा मी बसत असते, मी त्या मुलाशी कम्युनिकेट करत होते स्वप्नामध्ये. तर मी बोलली त्या मुलाला की काही नाही रे, मला ब्राह्मण पाहिजे असतो गुरुचरित्र पारायणाला, माझं उद्यापन असतं आणि तेव्हा मला एक ब्राह्मण पाहिजे असतो. तर आपल्या एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये कोण ब्राह्मण आहे हे मला आजपर्यंत माहिती नाही, म्हणून मी विचारलं. तर जेव्हा तो मुलगा माझ्या घरामध्ये येऊन उंबरठ्याजवळ येऊन आतमध्ये येऊन तो मुलगा असं गप्पा मारत होता, त्यावेळेस माझं त्या मुलाकडे बोलण्याकडे लक्ष नाही. कारण की तिच्याच घरामधनं म्हणजे माझ्या समोरच्याच फ्लॅटमधनं हे मुलं निघून आल्यानंतर लगेच थोड्या वेळात 5 सुहासिनी 5 सुवासिनी एका मागून माग एक निघाली दरवाजाच्या बाहेर. लगेच दुसरी येत होती. एक सुवासिनीने डोक्यावर पदर घेतला होता, एकीने असा खांद्यावर पदर टाकला होता, एकीने असा खालून पदर घेतला होता. मला स्पष्ट झोपेमध्ये स्वप्नामध्ये तसंच्या तसं दिसत होतं मला. तर 5 सुवासिनी एका मागोमाग एक येत होत्या. आणि माझं लक्ष या मुलाच्या ऐकण्याकडे नाही होतं, तर माझं लक्ष त्या सुवासिनींकडे होतं. तर त्या सुवासिनी घरातनं निघाल्या आणि जशा आल्या तशा त्या स्टेअर्सकडे म्हणजे पायरींकडे, कॉरिडॉरमधनं पायरींकडे जायला लागल्या त्या सुवासिनी.
तर मी काय केलं, या मुलाला इथंच राहू देते, म्हणजे माझ्या घरामध्येच त्याला, मी त्याच्याशी बोलत नाही, मी पळत पळत पुढे जाते कॉरिडॉरमध्ये स्टेअर्सकडे आणि त्या मुलांना त्या लेडीजला सांगते ताई 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 असा आवाज देते मी. आणि मी त्यांना विचारते की ताई तुम्ही ब्राह्मण आहात का? तर त्या सगळ्याजणी थांबून जातात. मग त्याच्यातली एक आहे ब्ल्यू कलरची साडी घातलेली, तिने लाईट ब्ल्यू कलरची साडी घातलेली त्या लेडीजने. तर ती लेडीज मला म्हणते की हो आम्ही ब्राह्मण आहेत. तर त्या म्हटल्या का हो ताई काय झालं? मी म्हटले हो ताई माझं गुरुचरित्राचं पारायण असतं, तर आपली एवढी 5,000 लोकसंख्येची सोसायटी, एवढी मोठी सोसायटी आहे, तर मला ब्राह्मण कोण आहे आजपर्यंत हे माहिती नाही आहे आणि आपण डायरेक्ट विचारू पण नाही शकत की ब्राह्मण कोण आहे असं म्हणून. तर मला एक ब्राह्मण जोडपं पाहिजे असतं प्रत्येक वेळेस. तर मी ब्राह्मणाच्या शोधामध्ये आहे. कारण की माझं काय होतंय ना, गुरुचरित्र पारायणाला जेव्हा माझी सांगता असते तेव्हा मी गुरुचरित्र पारायणाला मला ब्राह्मण भेटत नाही. तर मी आतापर्यंत आमच्या मंदिरामध्ये जे ब्राह्मण येतात मी त्यांना शिदा आटा देऊन द्यायची मी आतापर्यंत. पण मी ह्या वर्षी जे दत्त जयंतीचं गुरुचरित्र पारायण झालं डिसेंबर महिन्यामध्ये, तर म्हणजे मी काय दान केलं, मी माझा सांगण्याचा हा उद्देश नाहीये, पण मी ह्या शोधामध्ये होती आणि हे मला स्वप्नात दिसत होतं. तर मी काय केलं, ह्या दत्त जयंतीच्या पारायणाला माझं जेव्हा उद्यापन झालं तेव्हा मी माझी जी आमच्या भांडेवाल्या ताई येतात, मावशी येतात, तर त्यांची खूप गरिबाची परिस्थिती, खूपच गरिबाची परिस्थिती त्यांची, आणि त्यांचे मिस्टर ड्रिंक करतात, खूप जास्त ड्रिंक करतात. आणि त्यांनी मला आजपर्यंत कधीच गराहणे केले नाही माझ्याजवळ घरातले. फक्त मला असं दिवाळीच्या वेळेस माहिती पडलं की त्या दिवाळीच्या वेळेस मला म्हटले की ताई जेवढे पण पैसे बायांनी मला गुगल पे केले होते तेवढे पैसे सगळे माझ्या नवऱ्याने दारू पिण्यामध्ये संपवून दिले. मला तेव्हा खूप वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं की असंही असतं का जीवन असं म्हणून. तर मग आम्ही दोघी यांनी आणि माझ्या मिस्टरांनी मी हा डिसिजन घेतला की ब्राह्मणाला तर सगळेच जणी दान करत असतात, तर आपण एकदा ह्या वेळेस असं करू, ब्राह्मणाला शिदा आटा देण्यापेक्षा आपल्याच भांडेवाल्या मावशीला आपण महिन्याचा पूर्ण किराणा करून द्यायचा. तर आम्ही असं ठरवलं, तर यांनी पूर्ण महिन्याचा किराणा करून आणला. टोटल त्या बाईला 1 महिना, त्या मावशीने 1 महिना किराणा जाईल एवढं सगळं आणून दिलं. तर मग मी त्या स्वप्नामध्ये त्या ताईंना विचारलं की मला गुरुचरित्र पारायणाला ब्राह्मण लागत असतात, ब्राह्मण जोडपं म्हणून मी विचारते. तर मग त्यांनी मला पुढे काही उत्तर नाही दिलं. लगेच मी त्यांना पुढचा क्वेश्चन विचारते स्वप्नामध्ये की ताई त्यांच्याकडे काय होतं, तुम्ही आज सगळेजण इथं का आले होते? तर तेव्हा त्यांनी मला असं उत्तर दिलं. आता ह्या उत्तरामधनं मला काहीच कळत नाही की मला हे स्वप्न का पडलेलं होतं असं म्हणून, की त्यांनी मला असं उत्तर दिलं की त्या ज्या आहेत ना, आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो त्या ताई, तर त्या ताई 16 सोमवारचं व्रत करणार आहेत, म्हणजे केलं नाही, व्रत चालू करणार आहेत, म्हणून त्यांनी उद्यापन केलं. तर एवढं बोलले आणि मी त्यांचं एवढं ऐकून घेतलं आणि मी घरात आली. तर मी माझ्या मिस्टरांना बोलते स्वप्नामध्ये, माझ्या मिस्टरांना मी सांगत होती की बघा तिने 16 सोमवारचं व्रत करते ती, तर तिने एवढं सकाळी 8 वाजता बायांना जेवण खाऊ घालून पाठवून दिलं, म्हणजे किती लवकर उठली असेल ती, असं माझं कम्युनिकेशन चालू होतं. आणि एवढं झालं आणि माझं स्वप्न संपलं. तर स्वप्न मला सकाळीच पहाटे पडलं होतं ते स्वप्न. तर मग स्वप्न पडल्यानंतर मी 6 वाजेला मुलींचा टिफिन करायला 5:45 वाजता उठली आणि बेल वाजली माझी आणि मी उठली. तोपर्यंत मला स्वप्नाची आठवण नाही की मला स्वप्न पडलेलं आहे असं म्हणून. मग माझे मिस्टर म्हटले की जाऊ दे, आजच्या दिवस मुलींना नको पाठवू, ख्रिसमसच्या सुट्ट्या अजून बाकीच्यांच्या संपलेल्या नाही आहेत, आज काय जास्त स्टुडंट येणार नाहीत, आजच्या दिवस राहू दे, तू पण थकलेली आहे. तर मी काय केलं ना, बेल बंद केली आणि मी पण तशीच झोपून गेली. तर मी गाढ झोपली आणि उठल्यानंतर 7 वाजता 7:30 वाजता मी उठली आणि 9 वाजता माझ्या मिस्टरांना मी ब्रेकफास्ट बनवत होती. ब्रेकफास्ट बनवता बनवता 6 वाजेला मी जेव्हा माझी बेल वाजली मुलींचा टिफिन करण्यासाठी, त्यावेळेस मी झोपेमध्ये एक विचार केला, जाऊ दे आजच्या दिवस मी काय हे उद्यापन करत नाही, 5 सुवासिनी नाही बोलवत उद्यापनाला, कारण की मला खूप जास्त म्हणजे एक्झर्शन झालेल्यासारखं होत होतं. आणि 5 सुवासिनी नाही बोलवत, एकच सुवासिनी बोलवून घेते, तिचंच व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने तिचं सुवासिनीचं उद्यापन करून टाकते मी. एकीलाच बोलवते, कारण की संध्याकाळी 6:45 पर्यंत ट्युशन आणि मग त्यानंतर लेडीजला बोलवायचं आणि मग सगळे सुवासिनी एक 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 येतात. तर मी अशी झोपेमध्ये विचार करत होती माझी 7 वाजेला, म्हणजे 6 वाजेला, सॉरी 6 वाजेला मी विचार करत होती की मला म्हणजे नाही बोलवत, मी एक्झर्शन खूप झालंय आणि एक एक सगळ्या मिळून येत नाही, तो खूप टाइम जाईल, परत फ्रायडेला दुसऱ्या दिवशी मुलींची स्कूल, असं मी माझं मन मी बोलत होती. असं मी 6 वाजता गप्पा मारत होती आणि 9 वाजेला ब्रेकफास्ट बनवताना मला अचानक आठवण आली की मला काहीतरी स्वप्न पडलेलं आहे. तेव्हा मी एकदम माझ्या याच्यामध्ये गेली, एकदम स्ट्रेस केला मी माझ्या डोक्याला आणि तेव्हा मला आठवायला लागलं की मला स्वप्न असं असं पडलेलं आहे. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटली की अहो बघा, मी आज उद्यापन करणार होती, पण मी कंटाळा करत होती उद्यापन 5 सुवासिनी बोलवायचा, पण मला असं असं स्वप्न पडलेलं आहे. तर मग हे स्वप्न काय असावं? तर मग हे म्हटले, बघ राखी, मी बाकी काहीच सांगू शकत नाही तुला, पण मी एवढं तरी सांगू शकतो की ते जे प्रसन्न घर दिसत होतं ते घर आपलं आहे, हे तर मी एवढं तुला सांगू शकतो.
मग हे असं बोलून हे ऑफिसला निघून गेले. यांनी मला काही एंटरटेन केलं नाही जास्त, कारण ते म्हटले मला याच्यातलं कळत नाही तर मी तुला काही सांगू शकणार नाही. पण 9 वाजेपर्यंत ते 11 वाजेपर्यंत माझं मन मला खात होतं की मला हे स्वप्न का पडलेलं आहे, हे स्वप्न का पडलेलं आहे मला. तर मी 11 वाजता माझ्या बहिणीला फोन केला, मोठ्या बहिणीला, आणि तिला मी हे सगळं सांगितलं. पण मी तिला हे सांगितलं नाही आणि तिला हे माहिती पण नव्हतं की माझं उद्यापन राहिलंय मागच्या आठवड्यामध्ये करायचं आणि मी ते आज करणार आहे, हे तिला माहिती नव्हतं. तर मी तिला हे सगळं स्वप्न सांगितलं. मग तिला मी म्हटली की ताई याचा अर्थ काय असू शकतो, म्हणजे याला काय म्हणावं लागेल, मला काही कळत नाही. तर ती म्हटली बघ राखी, याच्यामध्ये 2 अर्थ निघू शकतात. पहिला अर्थ म्हणजे तुझं काहीतरी कुठल्या तरी म्हणजे उद्यापन राहिलंय, कुठल्या तरी उपवासाचं तुझं उद्यापन राहिलंय आणि तुला आठवण करून देण्यासाठी हा तुला स्वप्न पडलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला 16 सोमवारचं व्रत करायला आलेला हा संकेत आहे. तर मी म्हटली ताई बघ, माझी रास मकर आहे आणि माझ्या मकर राशीला मला महादेवाची खूप जास्त सेवा करायला लावलेली आहे. पण माझ्याकडनं महादेवाची सेवा राहून जाते, माझ्याकडनं महादेवाची पाहिजे तशी सेवा होत नाहीये. तर मग असं पण असू शकतं ती म्हणे. आणि दुसरी गोष्ट मी तिला म्हटली की ताई तुझं म्हणणं बरोबर आहे, माझ्याकडनं उद्यापन मागच्या गुरुवारी केलं गेलं नाही, तर मला आज एक्झॅक्ट खरंच आज उद्यापन करायचं होतं मला, तर ते उद्यापन मला आज करायचं आहे. तर ती म्हटली बघ ह्या दोघी गोष्टी असू शकतात, तू कोणाला तरी विचार, ब्राह्मणाला, एक तर तुझ्या सासरच्या ब्राह्मणाला कोणाला तरी विचारून बघ. तर त्यानंतर 11 वाजेनंतर मला एवढा जोश आला, एवढा जोश आला, म्हणजे 11 वाजेच्या पहिले माझं किंतु परंतु होतं की बोलू का नको, एक्झर्शन खूप झालंय आणि मुलं 6:45 ट्युशनला राहतील आणि सगळ्यांना बोलवायचं म्हटलं म्हणजे खूप टाइम जाईल, तेवढा टाइम खूप जाईल, 9:30-10 तर सहज वाजतात डायरेक्ट स्वयंपाक वगैरे करत. तर आणि माझं दिवसाचं शेड्यूल पूर्ण पूर्ण हे असतं, म्हणजे बिझी असतं पूर्ण शेड्यूल, आणि दिवस पण छोटा असलेल्यामुळे कामं पुरत नाही एवढे. तर मग मी त्यानंतर 11 नंतर मी एवढ्या जोशाने लागली कामाला की नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आज 5 सुवासिनींना बोलवायचं आहे. म्हणजे देवी आईने कुठलाही कौल दिलेला असो, तो कौल उद्यापनाचा असो किंवा मग 16 सोमवारांचा असो, काहीही दिला असेल, पण मला आज उद्यापन करायचं आहे. तर मैत्रिणींनो, मला आज असं स्वप्न पडलं. त्यानंतर मला ते कळतच नाही की ते स्वप्न मला काय आहे, कशामुळे आहे आणि का पडलं, कारण याच्यातला ह्या स्वप्नामधला एकही शब्द खोटा नाहीये आणि एकही शब्द मी जे सांगते ते तसंच्या तसं मला स्वप्नामध्ये ते पिक्चर दिसलेलं आहे. पण मी आज दिवसभरमध्ये क्वेश्चन मार्क माझ्या चेहऱ्यास म्हणजे डोळ्यासमोर क्वेश्चन मार्क आहे की ते स्वप्न काय होतं. तर असं माझा आजचा दिवस गेला. माझा आजचा गुरुवार एवढा छान गेला, म्हणजे एवढा छान गुरुवार गेला ना माझा, की खरंच मी म्हणजे माझं कर्म असं आहे की मी प्रामाणिकपणे कुठलीही गोष्ट करते आणि मनात कुठलंही किंतु परंतु ठेवत नाही, किंवा मग जे करते ते म्हणजे मोकळ्या हातांनी करत असते मी. त्याच्यामुळे आईने, देवी आईने, महालक्ष्मीने, म्हणजे तुळजापूरची तुळजामातेने मला काय दिलं काही कळलं नाही. तर तुम्हाला जर याच्यातनं काही कळत असेल तर मला 100% तुम्ही कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ.